पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज, तर या कालावधीमध्ये राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। रायगड जिल्ह्यामध्ये भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल, ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। जळगाव शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाची हजेरी, मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची धांदल। नंदुरबार शहरासह परिसरामध्ये वादळ वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची सुद्धा शक्यता, तर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती। शिर्डीत अचानक आलेल्या पावसानं भाविकांची तारांबळ, साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संस्थांना उभारलेल्या मंडपाचा आसरा घ्यावा लागलाय। अर्धा तास जोरदार पावसामुळे शेतकरी पुन्हा आता संकटात। जळगावच्या रावेर, मुक्ताईनगरमध्ये सुद्धा अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ, पावसामुळे कापूस, तूर, मका यांसारख्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। वाशिमच्या मालेगावमधील शिरपूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, तर पावसामुळे शिरपूर बसस्थानकात तसंच मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी साचलं, पाण्यातनं वाट काढताना नागरिकांची कसरत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागानं बांधलेल्या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी 100% पाणीसाठा, शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न त्यांचा आता मिटला। सिंधुदुर्गमध्ये भातशेती पाण्याखाली, ऐन दिवाळीमध्ये परतीच्या पावसामुळे भातशेतीचं नुकसान, आणखी पाऊस असल्यास मोठ्या नुकसानीचीही शक्यता। नांदेडमध्ये 6,90,000 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान, दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत असल्याचाही आरोप। 2 ते 4,000 रुपयांमध्ये दिवाळी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांचा सवाल। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा, मंत्री माणिकराव कोकाटेंचे अधिकाऱ्यांना आदेश। मात्र मदत कधी मिळणार याबाबत अद्यापही साशंकता असल्यामुळे शेतकरी चिंतेत। हिंगोलीतील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित, अतिवृष्टीमध्ये सोयाबीनसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान। हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देत असल्याचं या ठिकाणी समोर आलं, तर त्यांना बघू सरकारचा सरकारला इशारा। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या देगावमधील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित, 3 एकरावरील हळदीचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यथा मांडली होती। दरम्यान नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आता हतबल। पुण्यातील 69 वर्षीय आजी धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला, पतीच्या पेन्शनमधून पूरग्रस्तांना भारती मांढरे यांच्याकडून 5 लाखांची मदत। लातूरमध्ये रब्बी हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचाही पुढाकार, शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण सुरू, शासनाच्या आधी सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या। परभणीमध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात, खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक मदार आता रब्बी हंगामावर अवलंबून। जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाच्या उत्पन्नात 30 ते 40% घट, तर रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका, बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विंचूरमध्ये कांद्याचे लिलाव, तर कांद्याला 800 ते 1000 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर, विक्री झालेल्या कांद्याला 1000 ते 1500 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे, सौद्यांमध्ये हळदीला 17,800 रुपये इतका प्रति क्विंटलचा दर, हळदीला 10,000 रुपये इतका कमीत कमी दर मिळाला। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कराड बाजार समितीमध्ये सुद्धा गुळ सौद्यांचा शुभारंभ, तर सभापती पैलवान सतीश इंगवले यांच्या हस्ते सुरुवात, सौद्याच्या सुरुवातीला गुळाला 4,500 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन, कात्रज परिसरातील जैन मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, मुरलीधर मोहोळ आणि भाजपला सद्बुद्धी देव, वसंत मोरेंचं भगवान महावीरांकडे साकडं। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार तात्काळ रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। तर 29 ऑक्टोबरला राज्यभरात जैन समाज 1 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची जैन मुनींची माहिती। नागपूर महापालिकेमध्ये लाच दिल्याशिवाय कामं होत नाहीत, प्रशासन राज असल्यामुळे अधिकारी जनतेला लुटतायत, काँग्रेस नेते विकास ठाकरेंचा आरोप। बीडच्या अंबाजोगाईमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान सभेचं आयोजन, दरम्यान त्या ठिकाणी निदर्शनं, सोयाबीन, कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासह कर्जमाफीची मागणी। अंबाजोगाईतील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन। बुलढाण्यामध्ये माजी नगरसेवक आकाश दळवींचं अनोखं आंदोलन, घंटागाडी न आल्यामुळे सायकल रिक्षा घेऊन घरोघरी जात त्यांनी कचरा जमा केला,
जमा केलेला कचरा नगरपालिकेच्या गेटसमोर फेकत नगरपालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध। जळगावातील कासोदा इथल्या वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी। शेतकरी आणि कामगारांचे ठेचा भाकरी खात अनोखं आंदोलन। ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण विरोधात स्थानिक आक्रमक। स्थानिकांचा विकास प्राधिकरणाच्या कारवाईला विरोध। अनेकांची घरं आणि दुकानांना रुंदीकरणाचा फटका बसणार असल्यामुळे स्थानिक आक्रमक। गोंदिया शहरातील इसरका मार्केट परिसरामध्ये जीर्ण झालेली दुमजली इमारत कोसळली। काही दुचाकी इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्या। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। शिवरायांच्या वेशभूषेमध्ये फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप। वसई किल्ल्यातील धक्कादायक प्रकार। किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि तरुणांमधील वादाचा व्हिडिओ ही व्हायरल। मराठी तरुणानं हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला जाब विचारला। पुण्यामध्ये सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ। जमावाकडून तरुणाला मारहाण। चालताना धक्का लागल्याच्या कारणानं वाद। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून हा वाद मिटवला। अमरावतीमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। आतापर्यंत 83,000 बनावट नोटा जप्त केल्याची माहिती। नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई। नांदेडच्या बोधडीमध्ये बियाण्यांची कृती टंचाई दाखवून जास्तीच्या दरानं विक्री। आक्रमक शेतकऱ्यांचा कृषी केंद्र दुकानासमोर संताप। कृषी विभागाकडून तात्काळ कारवाई करत 5 दुकानं सील। महाबळेश्वरमध्ये पर्यटक नौका विहाराचा आनंद घेताना 2 बोटी भरकटल्या। मुख्याधिकारी योगेश पाटलांकडून या दोन्ही बोटींचा रेस्क्यू। सिंधुदुर्गच्या कुडाळ शहरामध्ये भर दिवसा चोरी। श्रीरामवाडी परिसरातील एका घरातनं सोन्याचे दागिने लंपास। एकूण 1,88,500 रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला। कुडाळ पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। सिंधुदुर्गात कणकवली कोल्हापूर फोंडा राज्य महामार्गाची दुरावस्था। महामार्गावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकांची कसरत। पुण्यातील शिरूरमध्ये बिबट्याचा हल्ला। जांबूमध्ये गावातील 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू। बिबट्याचे हल्ले वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। माहूरगडावर दीपोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई तर काल लक्ष्मीपूजनानिमित्त देवीची अलंकार पूजा करण्यात आली। शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांवर सुद्धा गर्दीचं चित्र। तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। राज्यासह इतर राज्यातनं सुद्धा भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल। मंदिर परिसर यावेळी भक्तांनी भरून गेलाय। दिवाळीच्या निमित्तानं नाशिक शहर फटाक्यांच्या आतिषबाजीनं उजळून निघालं तर दिवे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं नाशिकचा आसमंत उजळला। पाडव्यानिमित्त मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशविदेशातनं भाविक मुंबादेवी मंदिरात दाखल। पुण्याच्या भोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर परिसरामध्ये दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। वाशिममधील उंबरडा बाजार गावामध्ये आजही जोपासली जाते शेकडो वर्षांची परंपरा। तर यावेळी गाई गोंधनाच्या दिवशी वाजत गाजत गोमातेची गावभर मिरवणूक काढली जाते। गावातील प्रमुख मार्गांवर रांगोळ्या काढून आणि चाऱ्याची व्यवस्था करून गायींचं स्वागत। आमदार विजयसिंग पंडितांच्या घरी दीपावलीच्या फराळाला आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती तर शिवाजीराव पंडित, अमरसिंग पंडित यांच्यासह सर्वांनी दिल्या शुभेच्छा। दरम्यान पंडितांनी यावेळी त्यांच्या बीड इथल्या शिवछत्र निवासस्थानी फराळाचा कार्यक्रमही ठेवला होता। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत। आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे एकाच मंचावर। तळेगावमधील कार्यक्रमातनं नव्या राजकीय समीकरणाची चाहूल। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी कार्यक्रमानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र। मंत्री संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि अतुल सावे एकाच मंचावर उपस्थित। सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला। मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईकांच्या वतीनं गडकिल्ले स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची सुद्धा घोषणा। डोंबिवलीतील विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वराज्य ग्रुपनं खांदेरी उंदेरी जलदुर्ग साकारला। दिवाळीनिमित्त 27 बाय 18 फूट लांब जलदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती। चंद्रपूर शहरामध्ये पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या चित्तथरारक झुंजी तर पाहण्यासाठी हजारो बघ्यांची गर्दी। नंदी समाजाच्या वतीनं दरवर्षी पाडव्याच्या निमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जातं। कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त या ठिकाणी म्हशी पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी सतेज पाटलांनी देखील उपस्थिती लावली। जळगावात सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। अवघ्या 2 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1,500 रुपयांची घसरण तर चांदीचे दर 2,000 रुपयांनी पडले। एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000 रुपयांची घसरण। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरुवात। हॉटेल्स, रिसॉर्ट्स पर्यटकांनी हाऊसफुल। पर्यटकांची किनारपट्टी भागातल्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सला पसंती।
फुलगाव बस आगाराला आता मिळालेल्या 3 नव्या एसटी बसचे आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते लोकार्पण। बसचं लोकार्पण झाल्यानंतर आमदार राजेश बकाणे यांचा बसनं प्रवास। वर्षभरात 8 नव्या बस मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण। पुणे जिल्हा नियोजन समितीकडून 900 कोटींच्या कामांना मान्यता, तर 600 कोटी रुपयांच्या कामांसाठीचे कार्यादेश यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले। मॉडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामं सुरू करण्यात येणार। प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार। गावचा इतिहास आणि जमा खर्च सुद्धा यामुळे पाहता येणार। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत वेबसाईट विकसित करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना। बीडमधील गायिका अस्मिता सुरवसे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार प्रदान। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुरस्काराचं प्रदान करण्यात आलं।